अंधेरी MIDC इथे आग लागलेली आहे। रबरचं गोडाऊन आहे, त्याच्यामध्ये मोठी आग लागलेली आहे। फायर ब्रिगेडची गाडी आणि फायर ऑफिसर घटनास्थळी दाखल झालेले आहे। हरीश शेट्टी डिप्युटी फायर ऑफिसर, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। सर, काय सांगाल, किती मोठी आग होती, नेमका किती चॅलेंज होता, काय सांगाल? लेवल 3 ची आग होती। इव्हन आमचे चिपसाहेब आता वर्दीवर आलेले आहेत। पूर्ण आग पसरलेली होती, आग फुटलेली होती। असं सांगण्यात होते की वायपरची कंपनी आहे, वायपर कंपनीला आग लागली होती। ती आता जवळजवळ आटोक्यात आलेली आहे, पण फायर फायटिंग करताना मागच्या बाजूची भिंत पडलेली आहे, त्याच्यामुळे आपले 3 माणसांना जवानांना मार लागलेला आहे। सध्या त्यांचा उपचार कुठे सुरू आहे, किती मार लागले? ट्रॉमा हॉस्पिटलला त्यांना पाठवलेलं आहे। किती मार लागले? त्यांना मुका मार आहे। आता डॉक्टर त्यांना हे करतायत, तपासतायत, ते काय ते निर्णय देतील तुम्हाला। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किती मोठा चॅलेंज होता, ट्रॅफिक होती आणि 3च्या सुमारास आग लागली होती, काय सांगाल? सुमारास 1:15-2च्या सुमारास ही आग लागलेली आहे। ती आतापर्यंत आग चालूच आहे, जवळजवळ आटोक्यात आता आलेली आहे। होते फायर ऑफिसर हरीश शेट्टी, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की आग आटोक्यात आलेली आहे। आगीवर मिळवण्यासाठी मोठा चॅलेंज होता, नियंत्रण मिळवण्यासाठी, आणि आमचे 3 जवान जे आहेत जखमी झालेले आहेत, त्यांच्या सध्या MIDC हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। कारण संतोष आनंद पाटील, TV9 मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।